आज आपण प्युअर डिंकाचे लाडू बनवणार आहोत। तरी तुम्हाला रेसिपी कशी वाटते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गूळ घेतला आहे 100 ग्राम, तूप घेतले आहे 100 ग्राम, डिंक घेतला 100 ग्राम, बदाम घेतले 100 ग्राम, खोबऱ्याचा कीस घेतला आहे 100 ग्राम, खारीक घेतले 100 ग्राम, काजू 100 ग्राम, खसखस 20 ग्राम आणि एक जायफळ इत्यादी साहित्य घेतले। आपण आता बनवूया लाडू। आता सगळ्यात पहिले आपण खारीक थोडेसे गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता आपली खारीक छानपैकी गरम झाली। आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। खारीक थंड करून त्याची आपण पूड करून घेतली आहे। आता आपण ही पूड कढईमध्ये टाकून घेऊया। ही पूड कढईमध्ये टाकून अशी गरम करून घ्यायची आहे। आपण त्याच भांड्यामध्ये आता काजू 100 ग्राम, बदाम 100 ग्राम घेतले। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। काजू आणि बदामची मस्त पेस्ट झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता हे मस्तपैकी गरम करून घेऊया। यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे। छान लालसर कलर येऊपर्यंत आपण हे छान परतवून घेऊया। आपले मिश्रण भाजत आल्यानंतर भाजत आल्यावर त्यामध्ये आता आपण मिक्सरमध्ये खसखस आपली बारीक करून घेऊया आणि त्या मिश्रणात टाकूया। भाजत आल्यानंतरच टाकायचं आहे। खसखस टाकल्यानंतर आता आपण परत परतवून घेऊया 5 ते 10 मिनिटं। हे सगळं जिन्नस आपण भाजल्यानंतर आता आपण हे गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यावर आपण हे परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घेऊया। गार झाल्यानंतरच फिरवायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता आपण हे सर्व जिन्नस आता आपण मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेतले आहे। आता आपण डिंक तळून घेऊया। त्यासाठी तूप घेतलं आहे मस्त त्याच गरम कढईमध्ये, त्याच्यात आपण डिंक तळून घ्यायचा। तूप तापलं आहे आपलं। आता त्यामध्ये थोडा थोडा करून डिंक टाकायचा आहे। बघू शकता अशा पद्धतीने सगळा डिंक आपण तळून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। $100 ग्राम डिंक घेतला आहे आपण। डिंक छान तळून झाला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। डिंक थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून मिश्रणात टाकून घेऊया। अशाच प्रकारे सगळा डिंक तळून मग दाखवते तुम्हाला। बघू शकता डिंक आता थंड झाला आहे। आता मिक्सरमध्ये बारीक करून या मिश्रणात टाकून घेऊया। आपण दुसरा डिंक सुद्धा असा तळून घेतला आहे आणि एकदम छानपैकी सोनेरी रंग येऊस तर तळून घ्यायचा आहे। छान थंड झाल्यानंतरच बारीक करायचा। आपण हे डिंकाचे लाडू बनवणार आहे त्यामुळे डिंक थोडा जास्तीच घ्यायचा आहे आणि डिंक थोडा जास्तीच वेळ तळायचा आहे की नाहीतर त्याच्यामध्ये कच्चा राहून जातो तो। आता आपण हा डिंक मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आपण तळलेल्या डिंकाच्याच कढईमध्ये आता आपण आपलं सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। सुकं खोबरं भाजून घेतलं, एकदम छान सोनेरी कलर येईपर्यंत भाजायचं आहे। तूप थोडंसं जास्तीच घेतलं होतं डिंक भाजायला आपण। आता आपण डिंकातच तूप जास्ती घेतल्यामुळं नंतर तूप आपल्या गरजेनुसारच टाकायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आता आपण खोबरं भाजून घेऊया। तोपर्यंत आपण डिंकसुद्धा सगळा बारीक करून मिश्रणात टाकून घेऊया। आपला डिंकसुद्धा आता बारीक झाला आहे। आता आपण हा काढून मिश्रणात टाकून घ्यायचा आहे। आता आपलं खोबरं सुद्धा सोनेरी रंग झालेला आहे। आता आपण काढून घेऊया, मिश्रणात टाकून घेऊया। आपण हे त्याला थोडंसंच तूप लागतंय। आपण त्या तळलेल्या तुपातच खोबरं भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे मिश्रणात टाकून घेऊया। आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतले आहे। खारीक, खोबरं,
काजू बदाम आणि डिंक एकत्र करून घेतले आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ टाकूया. गूळ मिक्सरमध्येच बारीक करून टाकायचा आहे. मिक्सरमध्ये बारीक करून टाकायचा. कोणी कोणी पाक करून पण टाकतं. आपण आता मिक्सरमध्येच बारीक करून टाकूया. बघू शकता आपला गूळसुद्धा एकदम छान बारीक झाला आहे. आता आपण ह्या मिश्रणात टाकून घेऊया गूळ. आपण गूळ टाकून घेतला आहे. आपण त्यामध्ये आता थोडीशी जायफळ टाकून घेऊया. जायफळ पूड टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता यामध्ये जायफळ पूड टाकली आपण. आता हे मिश्रण एकत्र करून याचे लाडू बांधून घेऊया. या स्टेजवर तुम्हाला जर तूप त्याच्यात थोडंसं कमी वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही आपण गरम करून थोडंसं तूप टाकू शकता. जर लाडू वळत नसेल तर त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. आता आपण लाडू वळवून घेऊया मिक्स करून. अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया. एक लाडू बांधून दाखवला मी तुम्हाला. आता आपण सगळे लाडू बांधून घेऊया. आपले सगळे लाडू बांधून झाले आहे. या प्रमाणात जर तुम्ही साहित्य घेतले तर आपले 21 लाडू बरोबर होतात. तुम्ही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला. आता आपण हे सर्व लाडू डब्यात भरून घेऊया. आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटते प्लीज कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवले. प्लीज तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थंडीच्या दिवसात हे लाडू खूप पौष्टिक असतात. डिंक आपण जास्ती वापरलेले आहे आणि काजू बदामसुद्धा जास्तीच वापरलेले आहे. खारीक थोडी कमी घेतली होती. पण तरीसुद्धा तुम्हाला हे लाडू कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.